सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. आपण बघितलं मागाशी डोलवी संघ इथून पराभूत होऊन गेला. तर नेहमीच लक्षात ठेवा मित्रांनो, चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांना सामोरं जावं लागतं, कारण अपयशाशिवाय यश नाहीये. इथून मात्र आपल्याला बघायचंय या यश आणि अपयशामध्ये, या रेसिंग मध्ये कोण जिंकणार, धुतूम की बहाल हे येणार आहे. तुमचे या ठिकाणी या संग्रामामुळे अध्यक्ष प्रोपायटर सन्माननीय आमच्या संघीची पोपेटा तुमचं मी या ठिकाणी स्वागत तर केलं आहे. पण डान्सिंग व्यक्तिमत्व कुठलाही कार्यक्रम असू दे त्याला निश्चित आर्थिक मदत देण्यामध्ये तुम्ही पुढे असता, तर तुमचे या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं स्वागत करतोय. तसेच दत्तात्रय मुकदम तुमचे या ठिकाणी स्वागत करतोय. जय हॉटेल. धन्यवाद. धन्यवाद दिलीप बाबू साहेब. यावेळेस आपण बघतोय धुतूम संघाचे दोन ताकदवान फलंदाज परेश ठाकूर आणि रोहित खरग. एक आपलातून फलंदाजी आपण नेहमीच परेशच्या माध्यमातून बघायला मिळते. एक आडवी तिडवी आणि एक दर्जेदार फलंदाजीच्या शैलीच्या माध्यमातून ज्या प्रकारे एबीडी विलियर्स साऊथ आफ्रिकेचा खेळतो, तशा प्रकारची खेळ खेळण्याची क्षमता या परेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला प्रत्येक मैदानावर मिळतीये. या मैदानावर मात्र आजचा दिवस बघायचा आपल्याला कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल फलंदाज परेश, कारण की गोलंदाज यावेळेस तयार आहे सुदेश साळुंके. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं शतक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज आहे क्रांतीवीर एंडकडून. तर सामना तयार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय. बघायचं या सत्रामध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी करणार धुतूम संघ. परेश ऑन द स्ट्राईक. यावेळेस पहिल्या चेंडूला इथं मात्र ब्रश केलं होतं बॅटला. यावेळेस पहिला चेंडू यशस्वी टाकलाय. त्यानंतर रनआउटचा अपील सुद्धा होता, मात्र इथं पंचांनी अपील फेटाळून काढलाय. आणि ही मात्र एक अडचणीची का होईना पण एक धाव या एका धावेने संघाचा श्रीगणेश झाला. यावेळेस धुतूम संघाचा एक सावध पावित्रा घेतलाय, तो म्हणजे परेशनं पहिल्या चेंडूवर सुदेशच्या. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नेहमीच प्रत्येक मैदानावर सुदेशाची वाढ संघाच्या माध्यमातून. इथून मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक दिसतोय फलंदाज रोहित खरत ऑन स्ट्राईक. यावेळेस सामना करेल सुदेशच्या गोलंदाजीचा. इथून मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याचं उत्तर फार कठीण आहे असा चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज सुदेश, आणि जागचं उभं ठेवलंय ते म्हणजे फलंदाज रोहितला. एकीकडे आपण पाहू शकतो 264 धावा बनवणारा रोहित शर्मा. यावेळेस मात्र स्वतः रोहित खरत तशा प्रकारची फलंदाजी करेल का. इथून मात्र भीमर चेंडू पंच तत्पर लगेचच निर्णय आलाय. यावेळेस भीमर चेंडू आणि नो चेंडूची घोषणा आली आहे. आणि यावेळेस मात्र दिवाळी संपून सुद्धा एक बोनस येणार आहे फ्री हिटच्या माध्यमातून. इथून मात्र बघायला लागेल रोशन आपण बघतोय नक्कीच एक वॉर्निंग सुद्धा आलेली असणार. याच्या पुढचा भीमर चेंडू टाकला तर हा गोलंदाज या टुर्नामेंट मधून बाद होऊ शकतो गोलंदाजी मार्फत. इथून मात्र फ्री हिटचा सामना करण्यासाठी एक हार्ड हिटर फलंदाज परेश ऑन स्ट्राईक. तर स्वागत करायचं या फ्री हिटचा. आणि यावेळेस मात्र परेश पूर्णपणे फसलाय. चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने टाकलाय. वाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र इथून चेंडूला एक योग्यरित्या सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र मी म्हटलं होतं की 360 एक मास्टर माइंड फलंदाज आणि आलेला पहिलाच ब्रँडेड षटकार. 9 धावा धावपकावं लागतात. रोशन मी म्हटलं होतं पहिल्यांदाच उल्लेख केला होता या फलंदाजाचा. त्याच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे, 360 डिग्री खेळण्याचा. प्रत्येक दिशेला तो षटकार चौकाराची आतिषबाजी करू शकतो आणि त्याचं चोख उदाहरण यावेळेस मात्र या षटकाराशी दाखवून दिलाय फलंदाज परेशनं. यावेळेस मात्र चांगला असा फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का बघायचंय. आणि यावेळेस मात्र धुतूम करताना या 2 धावा मात्र सफलरित्या पूर्ण होत आहेत. आणि पहिलं दशक मार्ग असताना यावेळेस मात्र 11 धावा धावफलकाव्या लागतात. 11 धावा चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. पहिला चेंडू
खरं तर एक चांगली सन्मानजनक सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र फ्रीडच्या माध्यमातून एक चेंडू आला होता आणि इथून मात्र चेंडू गेलाय. बिग बिग षटकार. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न होता कॅच घेण्याचा. मात्र अतिशय वेगवान फटकेबाजी चालली आहे परेशच्या माध्यमातून. तर विनंती करतोय मी वाहन संघाला की आपण सामना स्पीडअप करायचा. आधीच या शृंखलेला थोडासा उशीर झाला आपल्यामुळे, तर कुठेतरी आम्हाला सहाय्य करायचं आहे. इथून मात्र आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 17. नक्कीच एबीडी विलियम्स याचा जर्सी नंबर आणि तशाच प्रकारची अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज परेश ठाकूर यांच्या माध्यमातून इथून मात्र नौका गोलंदाज वापरण्यात येणार आहे. आकाश घरत एक तुल्यमान गोलंदाजात ज्याची गणना होती तोच आकाश इथून मात्र आपल्याला दिसतोय. कर्णधाराने जबाबदारी दिली आहे त्याच्या खांद्यावर. कुठपर्यंत जबाबदारी पेलणार, कारण की सेनापती आला होता गोलंदाजी मार्फत आणि तिथून मात्र त्याचा पर्दा पाश केला. 17 धावा तब्बल खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि इथून मात्र नौका गोलंदाज आपल्याला दिसतोय आकाश खरट. इथून मात्र आकाशच्या पहिल्या चेंडूवर एक गगनभेदी आकाशचुंबी आलेला हा पहिला ब्रँडेड षटकार. परेशने तर लगातार आणखी 3 षटकार लगावले तर मात्र शरद भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं हे पारितोषिक असेल. तर नक्कीच रोषणापडचे आहेत हे मान्यवर आणि या खेळाडूसाठी मात्र डबल 1000 रुपये पारितोषिक असणार आहे. आपण बघतो एक चांगला असा षटकार आला. यावेळेस मात्र बॅटला चेंडूने ब्रश केला आणि दरम्यान मात्र एक धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून दुसरं दशक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या झाली आहे 24. बिनबाद 24 अशी सुरुवात पाहायला आपण पाहायला मिळतीये. एक यशस्वी सुरुवात. ज्यावेळेस कोणती विकेट जात नाही तोपर्यंत नक्कीच हवी ठरत असतो फलंदाजी करत असलेला संघ. यावेळेस मात्र आपण बघतोय दुदुम संघ एक चांगली अफलातून फटकेबाजी करतोय. दोन्ही साइडून आतिषबाजी होतीये षटकार चौकारांची. कुठेतरी व्हेरिएशन करावं लागेल या गोलंदाजांना. आपण बघतोय व्हेरिएशनच्या जोरावर जसप्रीत बुमराह अनेक फलंदाजांना जागचं उभं ठेवतोय. तशा प्रकारच्या गोलंदाजाची गरज. यावेळेस मात्र परेशच्या बॅटिंग मधून आलेला लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला बिग 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 षटकार. करून त्याला फेकून दिला सीमा पार षटकार. चेंडू गेला सीमा पार आकाश डीजे एक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जसा डीजे सँडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय तशाच प्रकारचा प्रेझेन्स ऑफ माइंड इथे मात्र गाण्याच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देताना दिसतोय. प्रत्येक षटकार प्रत्येक विकेटला प्रत्येक आपण चेंडूवर एक सादरीकरण चांगल्या प्रकारे या गीतांचं होत आहे डीजे आकाशाच्या माध्यमातून. दरम्यान आलेला षटकार आणि इथे चेंडूची पूर्तता करायची आहे. संघाची धावसंख्या लागली आहे. तिसरं दशक मार्गस्थ झाली आहे. 30 धावा बिनबाद 30 अशा अफलातून सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रोशन काय म्हणणं असेल? नक्कीच रोहित या खेळाडूसाठी अजून 2 षटकार लगावले तर आदरणीय शरद भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच या खेळाडूला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू कृष्णा सातपुते म्हणून या खेळाडूला मात्र एक ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाने संबोधतात. उरण परिसरामधला एक सर्वोत्कृष्ट घातक असा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये रोहित. नक्कीच रोशन आपण बघतो यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नांना यश आलं नाही. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहे. रोशन आपण म्हणू शकतो की क्रिकेट जर जंगल असेल तर या जंगलाचा वाघ हा परेश असणार आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने आक्रमण केली या गोलंदाजामध्ये त्यावरून याची गुणवत्ता आणि नक्कीच टॅलेंट तुम्ही पाहताय खेळपट्टीमध्ये. फुलरलेन बॉल ड्राईव्ह केला तुम्हाला ऑल ऑफ द कार्पेट
बिग मधल्या सदरचं चेंडू खाली येतं, चेंडू उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या. मोठे फटके त्यानंतर मात्र सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित करत असताना हे दोन्ही फलंदाज. ही रणनीती खऱ्या अर्थानं रोहित प्रत्येक मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना आखावी लागते आणि तीच रणनीती माझ्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण रोशन बघतो शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीचं नियोजन करूनच आपली चाल सफल करत असत. तशा प्रकारचं नियोजन इथून मात्र परेडच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. नक्कीच योग्य वेळी आक्रमण आणि अचूक जेव्हा वेळ खराब असतो तेव्हा मात्र तह करणं ही खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं तंत्र होतं. लढाईला शिका म्हणजे गुलामीची वेळ येणार नाही, हा मूळ मंत्र आपल्या मावळ्यांना शिवाजी महाराज दिला होता आणि त्याप्रमाणे लढतोय हा फलंदाज परेश ठाकूर आपल्या टीमसाठी. वहाल संघाला यावेळेस एकच प्रयत्न करावा लागेल, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. इथून मी रोशन म्हटलं होतं की ऐतिहासिक दिन आहे आजचा 10 फेब्रुवारी 1659 रोजी. अशाच प्रकारचा तह मात्र पोर्तुगीजांनी केला होता. म्हणजे एक मैत्रीचा हात, शिवाजी राजांची दहशत आणि त्यांची गुणवत्ता आणि त्यांचं कौशल्य बघून शिवाजी महाराजांसोबत त्यांनी मैत्रीपूर्वक वातावरण केलं होतं. नक्कीच मुठभर मावळ्यांना हाताशी धरून 18 पगड जमीन एकत्र करून जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आगेकूच केली तेव्हा पोर्तुगीजी हातबळ झाले होते शिवाजी महाराजांसमोर आणि त्यावेळेस त्यांनी मैत्रीपूर्ण तह केला होता. हा खऱ्या अर्थानं याचं कारण होतं शिवाजी महाराजांचं कार्य, धाडस. तसा धाडस दाखवतो मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूर हा फलंदाज. या पार्टनरशिपला ब्रेक करेल का हा गोलंदाज, हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल वहाल संघाच्या खेळण्यामध्ये. धीरज यावेळेस गोलंदाजी मार्फत तयार आहे. समोर रोहित एक षटकाराशी खेळतोय. यावेळेस मात्र चांगला असा चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र इथून मात्र लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही एक अतिरिक्त धाव आणि या धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा. 37 धावा धावफलकावर लागताना दिसत आहेत. अजूनही एकही हादरा मात्र दुतुंब संघाला मिळालेला नाहीये. रोहित आपण पाहतोय एका बाजूनं दुतुंब संघ, दुसऱ्या बाजूनं महासंघ आणि परेशला मात्र अजून कॅश प्राइज वाढलं 2,500 रुपये षटकारासाठी. वहाळ गाव म्हटलं तर वहाळची RR ट्रॉफी. यावेळेस मात्र गुडगा टेक तमाशा काय फटका खेळलाय, एक्साइटिंग पॉवर, चेंडू ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. रोहित नक्कीच सिद्धिविनायक महासंघ आपण पाहिले RR ट्रॉफी, त्या ट्रॉफीचे यशस्वी आयोजक समीर दादा आणि अमर पाटील हे देखील या टीम मध्ये आहेत. त्या स्पर्धेमध्ये एक ठाणा रायगड तुम्ही सामना पाहिला, रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूवर्स त्या स्पर्धेला लाभले होते. परंतु इथं काय घडलंय, एज लागली आहे. यष्टीरक्षकानं मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे. जे वादळ मैदानात उठलं होतं परेश नावाचं, तो फलंदाज मात्र या ठिकाणी याच्या स्वभावामध्ये नम्रपणा किती आहे पहा. पंचाचा निर्णय येण्या अगोदर मात्र या ठिकाणी मैदान सोडलं. ही खऱ्या अर्थाने एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी परेश ठाकूरसाठी. आपण बघतो यष्टीरक्षक, याच्यामध्ये यष्टीरक्षकाची मोलाची कामगिरी होती. आपण बघतोय रोशन, एक यष्टीरक्षक भारत संघाला असा मिळाला ज्याने स्वप्न साकारलं होतं वर्ल्ड कपचं आणि तशाच मात्र प्रकारचा खेळ करताना आपल्याला दिसतोय. आता दरम्यान आमचे एक कॉमेंटेटर ज्यांचं 3 भाषेवर प्रभुत्व आहे, महेश वाजेकर उर्फ मॅडी, यांचं आगमन समालोचन कक्षात झालंय. इथून मात्र यशस्वी ठरला हा गोलंदाज धीरज पाटील. एक षटकाराचा मार खाल्यानंतर इथून मात्र मोठा मासा गळ्याला लावलाय, तो म्हणजे परेशच्या नावाचा. परेश ठाकूर याच्या पारीचा अंत, एक मोठी पारी खेळून त्याचा अंत झालाय. धावसंख्येचा ओघ बघता विचार केला तर धावसंख्या झाली आहे 43. इथून मात्र स्लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. यावेळेस मात्र एकच धाव असणार आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या लागली आहे 4 म्हणजे 44 धावा. इथून मात्र अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ असणारे मोठ्या धावसंख्येचा ओघ डोंगर रचावा लागेल, कारण की तितक्याच ताकदीचा वहाळ संघ पूर्ण ताकदीनिशी उतरलाय. इथून मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे.
यावेळेस एक स्टायलिश फटका, फटक्याखाली क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुकी होतीये आणि यावेळेस मात्र चुकीला माफी नाहीये. एक धाव जरी मिळाली असती तरी मात्र मोठा मासा गळाला लागू शकत होता. मात्र या क्षेत्ररक्षकाने डीजे मास्टर या क्षेत्ररक्षकाने यावेळेस चुकी केली आहे आणि जीवदान दिलंय. आपण बघतो ज्यावेळेस रोहित शर्माला 4 या धावसंख्येवर जीवदान दिलं होतं तिथून मात्र 264 धावा खेचून काढल्या होत्या. इथं बघावं लागेल आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावसंख्येचा बघता धावसंख्या झाली आहे 45 आणि एक तिसरं षटक देखील इथे पूर्ण झालंय. दरम्यान डीजे मास्टरला संधी. आपण बघतोय चौथं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. यावेळेस मात्र रोहित चिर्लेकर गोलंदाज आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी आतापर्यंत चांगले यशस्वीरित्या टुर्नामेंट गाजवल्यात. यावेळेस मात्र या भव्य क्रांतिवीर मैदानावर कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल कारण की समोर एक बलाढ्यवान संघ आहे दुतुम संघ. बरेच जरी बाद झाला असता तरी मात्र रोहित आणि निलेश यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करत असताना दिसतोय. तर नक्कीच 11वीला आहे. आम्हाला आत्ताच समजतंय सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून की हा नौका गोलंदाज आहे 11वी इयत्तेत शिकतोय. यावेळेस मात्र चांगला अनुभव घेण्याचा ओघ असणार आहे. बघायचं आहे गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र लेग कटर पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक कठीण झेल होता. मात्र चांगला प्रयत्न यावेळेस केलाय या क्षेत्ररक्षकानं. त्यादरम्यान मात्र ही तिसरी धाव होते की नाही आणि म्हणता आणि बघता या 3 यशस्वी धावा धावून काढल्यात या 2 फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 48. अर्धशतकाच्या जवळ आलाय. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता. पॅराशूट फटका होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती, उंची होती. यावेळेस मात्र एक कठीण झेल मात्र सुटलाय आणि 3 धावा मिळाल्या. इथून मात्र बिमर चेंडू येणार की काय आणि नक्कीच यावेळेस सुद्धा झेल सुटलाय. मात्र बिमर चेंडू आहे आणि दरम्यान मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि यावेळेस असणार आहे या शृंखलेमधील आजच्या दिवसातील दुसरा फ्री हिट. नक्कीच 1 बिमर अशी वॉर्निंग देखील आलेली असणार आहे. दरम्यान संघाची धावसंख्या आपण बघतोय 51 धाव्या. मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायच्या. अर्धशतकीय पारी या सत्रामध्ये दुतुम संघाची लागलेली आहे. आपण बघतोय फ्री हिटचा सामना कोणत्या प्रकारे अंडर प्रेशर आहे. यावेळेस गोलंदाज रोहित, फलंदाज समोर असणार आहे निलेश. यावेळेस मात्र मिड विकेटच्या वरून मारलेला एक ब्रँडेड क्लीन षटकार. धन्यवाद डीजे. आपण बघतो यावेळेस नौका गोलंदाज रोहित मागच्या शृंखलेमध्ये कुठेतरी त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आम्हाला 12वे प्रतिनिधी सांगतात. इथून मात्र आपल्याला बघायचं या स्पर्धेमध्ये मात्र एक नो चेंडूच्या माध्यमातून त्यांनी 6 धावांचा फटका खाल्लाय आणि यावेळेस धावसंख्या 57 धावा धावसंख्येवर बघतात आणि आपण यावेळेस दुसरी धाव घेण्याचा मनसोबा मात्र एका धाव्यावर समाधान मानावं लागलंय. 58 धावा तब्बल धावफलकावं लागतात. चांगल्या अशा धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस 4थं षटक स्लॉग ओव्हरचं आणि घणाघाती षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. बघायचं आपल्याला या 3 चेंडूवर कितपत मोठी फटकेबाजी होते. यावेळेस व्ह्यू रचना काहीतरी वेगळी आखण्याचा प्रयत्न दिसतोय सेनापतीचा
आपण बघत असतो ऋषानं कुठेतरी जेव्हा चाल माणसाची पसते त्यावेळेस मात्र मार्ग वेगळाच शोधावा लागतो आणि अशा प्रकारे काहीतरी सापळा वेगळा रचण्याचा प्रयत्न यावेळेस कर्णधाराचा गोलंदाज रोहित. इथून मात्र बॅटची कडा घेतलीये यावेळेस एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि मात्र असं करत असताना खराब पैकी यावेळेस क्षेत्ररक्षकाची मी तर म्हणेन आणि या दरम्यान एक धाव एक चोरटी धाव मी तर म्हणेन चित्त्याच्या चपळाईने पळत पळत एक धाव मिळाली आणि 59 धावा धावफलकावर लागतायत उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना. पराग बघतोय आपण कुठेतरी एक विकेट जिथे गेला असता कारण की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे आणि यावेळेस मात्र आपण एक धाव नाही तर एक मोहऱ्याला एक संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करू शकतो कारण की अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक असणार आहे रोहित खरत, माफ करा निलेश. यावेळेस ऑन स्ट्राईक 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 59 धावा धावफलकावर लागताना दिसत आहेत निलेश साठी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र युवराज सिंग स्टाईल आलेला ब्रँडेड बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे. रोहित गावठा टीम आणि मी मोहो संघाला विनंती करी आपण टॉस साठी या पुढच्या फेरीत हा पहिला सामना असेल. गावठाण विपक्ष मोहो आणखी एक चांगला फटका डीप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब अप्रतिम स्टँडर्ड. तर या दरम्यान मी विशेष सूचना देईन आमच्या मंचाच्या डाव्या बाजूला साई कृपा भोजनालय आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मुंडी भाकरी पाया ऑमलेट बिर्याणी अतिशय रिझनेबल रेट मध्ये आणि चांगलं चविष्ट जेवण आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कोणाला काय जेवायचं असेल तर आपण आवर्जून भेट द्या. आमच्या समोरच्या कक्षाच्या डाव्या बाजूला आहे त्या टाईम साई कृपा भोजनालयामध्ये. तर शरद पोपियांची खानावळ आहे. उत्कृष्ट असे आचार्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे. तर मी फॉरेन रिटर्न म्हणावं लागेल एक चांगले कुक आहेत. तर लाईनअप करा महासंघ मी विनंती करेन. स्पर्धेत नियम आहे. तर टॉस साठी इथे आमंत्रण रोहित गावठाण आणि मोह संघाला. शेवटच्या बॉलला मी पंचांना विनंती करेन कुठले सर रन किती होत्या. पंच 2 गिरीश महाडिक. तर नक्कीच आम्हाला इथे इशारा येतोय 2 धावा शेवटच्या चेंडूवर घेतल्यात आणि 2 धावांच्या दरम्यान गावठाण संघ आणि मोहो संघ यांना विनंती आहे शेवटचा कॉल असणार आहे. आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी समालोचन कक्षात यायचंय आणि शेवटच्या 2 ज्या धावा आल्या होत्या त्याच्या माध्यमातून आपण धावसंख्येचा ओघ बघता विचार करायला गेला तर उच्चांक आजच्या या नाईट रजनीमधील उच्चांक 67 धावा धावफलकावर लागल्यात आणि 68 धावांचं माफक आव्हान असं ठेवलंय. आणि इथून मात्र आमचे साथी कॉमेंटेटर ज्यांचं 3 भाषेवर प्रभुत्व आणि ज्यांना पूर्ण रायगड गाजवून ठेवलाय. तर गावठाण टीम आणि या ठिकाणी गावठाण संघाने संघाने आकाश इथे आलाय. मी मोहो टीमच्या संघाने मिथुनला विनंती करेन आपण त्वरित आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. मोहो टीमचा संघाने आपण या टॉस साठी अप्रतिम फलंदाजी मी पाहिली या सत्रामध्ये दुटुंब संघाची. या ठिकाणी मात्र जसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. टीट फॉर टॅट अशी खेळी साकार लागेल सिद्धिविनायक हा टीमला. उजवे नोड मधला हा बाळ संघ एका बाजूने आजूबाजूच्या बाजूचा हा दुटुंब संघ आहे आणि या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्ही पाहताय. तर मी मोहो टीम मिथुन पाटील आमचा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत या टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. आपण पाहतोय अनुभवतोय श्रीगोंद गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची ट्रॉफी युवा क्रांती चषक 2020 हे शानदार पर्व. सर्व प्रेक्षक या प्रांगणाभोवती या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मी नक्कीच स्वागत करेन. या गुलाबी खंडीमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. पुढच्या फेरीतील सामने हे 3 ओव्हरचे असतील. काल देखील प्रत्येक सामने 3 ओव्हरचे खेळलेली सूचना मात्र आयोजकांकडून आली आहे. तर मोहो टीम आपण संघाने यायचं आहे टॉससाठी. इथे गावठाण टीमचे संघाने इथे आलेत. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 67 धावा आल्या धावफलकावरती. येणारे 24 बॉल 78 धाब्याची गरज असेल ती म्हणजे
या ठिकाणी सिद्धिविनायक महाड टीमला 68 धाबा माफी असावी, 68 धाबा करायच्या आणि या 68 धाबा रोखायच्या त्या म्हणजे दुदुम टीमला. रिक्वायर रन रेट पराग वाजेकर आहेत आमच्या बरोबरीने. आस्किंग रन रेट 16.75 ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामागे मात्र सिद्धिविनायक महाड टीमला. प्रथम पहिल्या सत्रामध्ये मात्र 11 बॉल 35 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली होती. परेशनं नक्कीच मी पुन्हा एकदा आंबेडकर मोहन टीमच्या संघनायकाला या पण टॉससाठी पराग वाजेकर म्हणजे एक संघटक आहे ज्या पद्धतीने प्रत्येक बॉलचा अपडेट मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सुदर्शन पाटील असेल, पराग वाजेकर यांचं खूप चांगलं कार्य. नक्कीच काल देखील शिरडोन संघ या मैदानावरती खेळला. 2 शिरडोन संघ खेळले, एक साई कृपा शिरडोन संघ आणि हा एक दुसरा शिरडोन संघ त्यामध्ये शेवटच्या लढतीमध्ये पराभव स्वीकारला खेळणे संघाबरोबर. परंतु काल दिवसा कार्यातून सोमवण्याच्या मैदानात एक विश्वविक्रम झाला म्हणावं लागेल, कारण 2 षटकामध्ये 64 धावा केल्या. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये शिरडोन टीमनं अप्रतिम फलंदाजी त्यांनी काय झाली शिरडोन संघाची. पवननं मात्र 12 बॉलमध्ये 52 धावा केल्या. शुभेच्छा असते शिरडोन टीमला. आणि उद्या तो संघ या मैदानी खेळेल त्यांना देखील शुभेच्छा देऊया. तर मी मोहन टीमला पुन्हा एकदा विनंती करेन या पण टॉससाठी. आकाश गरजनं मात्र पहिल्या बॉलवरील चौकार, दुसऱ्या बॉलवरील षटकार, रोहित वरती आक्रमण चढवलंय. सिद्धिविनायक महासंघाची रन मशीन मात्र जास्त काळ मैदानावरती थांबली तर मात्र दुकुम संघ थोडासा अडचणीमध्ये येईल. कोलवट टप्प्याच्या रूपांतराकडे लावून आपण झाली होती. नक्कीच लाईन पिचिंग तुम्ही पाहिली असेल थोडीशी लिस्टीच्या बाहेर कदाचित असावी. या गोष्टीच्या अनुषंगाने मात्र पंचाने हा निर्णय दिलाय. फलंदाज सुरक्षित आहे. लेग पॉईंटच्या स्वरूपात रन मिळेल 1. ती म्हणजे या ठिकाणी सिद्धिविनायक महाड टीमला. मोहन संघ आपण जर इथे आराम नाही आहे तर तुम्हाला मात्र दंडित केला जाईल ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली आहे. विनोद पाटे, मिथुन पाटील, प्रकाश भुईर गोट्या सर्व खेळाडू आहेत त्या टीमचे. मी विनंती करेन आपण या टॉससाठी देखील इथे आलेत मोहन टीमचे संघनायक. मी आदरणीय गुरुग्रामपंचायत सागोर्लीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य दत्तात्रय हातमुळे साहेबांना विनंती करतो या पण आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करायचा. 2 टीमच्या दरम्यान 3 ओव्हरची मॅच असेल, 15 मिनिटाचा कालावधी असेल आणि इथे टॉस देखील होईल. सरपंच तुर्माले स्पर्धेचे खरे अर्थानं शिल्पकार, त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत. एक सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये उद्युक्त भराडे घेणारे व्यक्तिमत्व दत्तात्रय हातमुळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न झाला आणि टॉस का बॉस या ठिकाणी होतोय गावठाण संघ. आकाश आपला जो का निर्णय असेल क्रेडिट येस हा सामना संपला की आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. व्हाईट बॉल प्रेशराईज गोलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये रोहित खरं त्याच्या माध्यमातून. सुरुवातीच्या बॉल पासून खऱ्या अर्थानं डॉमिनेट करायचं आहे या ठिकाणी दुदुम संघाच्या गोलंदाजाला. ही रणनीती मात्र आखली आहे. तुम्ही पाहिलं आकाश गरजनं एका बाजूने मात्र प्रफुल्ल गरजनं ओव्हर द विकेट. रोहितचा हा चेंडू बॅक टू द बॉलर मिड ऑफ द क्षेत्राच्या बीट केला. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने सीमा पार नशिबाचा चौकार. पुन्हा झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो, राजा के संग संग झूम लो. थँक्यू. रिक्वायर रनच्या वर गेला स्कोर. 18 धावा आल्या धावफलकावरती. स्कोर टार्गेट किती मोठा असो खऱ्या तर पराग कॅल्क्युलेशन नुसार फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. अस्की ग्राउंडेड देखील राखणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मध्ये खोदून काढला चेंडू मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. इथे रन मिळेल 1. एंड बदलला फलंदाज प्रफुल्ल गरजनं आणि धावसंख्येमध्ये माझी धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बीट बाद 19 ही धावसंख्या आली आहे. काल या स्पर्धेमध्ये अंश 11 खेळणे संघ सुपर 4 मध्ये पोहोचला, ज्यामध्ये अक्षय माली हा खेळाडू वलप नाईट स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला. बाईक प्राप्त केली परंतु तो इथे खेळण्यासाठी सज्ज झाला होता. तो संघ पोहोचला सुपर 4 मध्ये. आज एक संघ सुपर 4 साठी क्वालिफाय केला जाईल. या आजच्या रात्रीमध्ये युवा क्रांतीवीर चषक 2020 हे पर्व तुम्ही अनुभवताय. सातत्य टिकवणं, स्पर्धेला सुरुवात करणं आणि प्रतिवर्षी त्यामध्ये सातत्य टिकवणं हे फार मोठं काम आहे आणि ते काम मात्र आमच्या सर्व आयोजकांनी केलंय. शिरडोनची क्रीडा नगरी तुम्ही पाहताय. या क्रीडा नगरीवरती महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील नामवंत टेनिस क्रिकेटर खेळून गेले. मग तुम्ही पाहिलं असेल नजीब गुल्ले असेल,
त्यानंतर बरेचसे असे बाहेरचे खेळाडू या मैदानात त्यांना आपण खेळताना पाहिला. कृष्णा सातपुते असेल, ओंकार देसाई, आकाश कारेकर, उस्मान, सर्व गुणवान खेळाडूचा खेळ आपण या मैदानाच्या खेळपट्टी पाहिला. आज मात्र नाईट स्पर्धा तुम्ही इथे अनुभवताय. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज या ठिकाणी येतोय सिद्धेश ठाकूर. सिद्धेश ठाकूरचा पहिलाच बॉल खोदून काढायचा होता, एज लागली आहे. नक्कीच शॉर्ट पॉइंट कडे हा चेंडू फील्ड केला. यष्टीराजच्या स्वतः त्या ठिकाणी गॅदर केला चेंडूला. एक रन मिळाली या बॉलवरती, ती म्हणजे दुतुम संघाला. पहिल्या सत्रामध्ये 67 धावा केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढलाय दुतुम संघाचा. परंतु कौतुक करावं लागेल आकाश गरजचं, कौतुक करावं लागेल प्रफुल्ल गरजचं, जशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले. हा चेंडू देखील ऑन साइड मध्ये खेळायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जातोय, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्राच्या चेंडूला उचलणार फेकणार. दरम्यान रन मिळेल एक, ती म्हणजे वाहळ टीमला. एक रन आली या बॉलवरती. एक धाव मिळाली. यावेळेस आणखीन एक चांगला दर्जाचा फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डिफेन्सच्या कव्हर मध्ये एक चांगली रणनीती आखली आहे दुतुम संघाच्या संघनायकानं. फलंदाज बाद होतो या ठिकाणी प्रफुल्ल गरज. नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाज बाजाला प्रफुल्ल घरत. इन ॲट नंबर विकी घरत. आकाशला मात्र या ठिकाणी तळटकून उभं राहावं लागेल खेळपट्टीमध्ये. आपल्या टीमला मात्र जर विजयासमीप न्यायचं असेल आकाशला राहावं लागेल. पण इथे काय घडलंय, आउट स्विंगर बॉल, एज लागली. या ठिकाणी झेल स्वीकारली स्वतःच्या फॉलोथ्र मध्ये. गोलंदाज झालं, फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतो या ठिकाणी सिद्धिविनायक वहाल टीमला. आकाश बाद होतोय 12 धावसंख्येवरती. परेश ठाकूर हा खेळाडू तुम्ही पाहिला पहिल्या सत्रामध्ये मात्र झंझावाती केली या खेळाडूने केली आहे. आणि त्याचे वडील आदरणीय श्याम ठाकूर हे देखील एक उत्कृष्ट समालोचक आहेत. उरण परिसरामध्ये नेहमी समज सातत्याने ऐकतोय. उरण परिसर म्हटलं तर आमचे आप्पा म्हात्रे सर असतील, नितेशजी पंडित सर असतील, या सर्व समालोचकांना सातत्याने त्या ठिकाणी तुम्ही समालोचन ऐकलं. आणि त्यातीलच एक आदरणीय श्याम ठाकूर साहेब ते देखील सामन्याचा आनंद घेत असतील. मी त्यांचं या युवा क्रांतीवीर चषकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आता थोडासा अडचणीमध्ये सिद्धिविनायक महासंघ, परत 2 गडी बाद झालेत आणि त्यांना नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय विक्की गरज. सुदेश साळुंके आणखीन एक अतिशय चांगला खेळाडू आहे सुदेश साळुंके. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. विक्कीनं मात्र या ठिकाणी चांगला फटका केला. उंची जास्त आहे, अंतर कापेल का, अंतर देखील कापलंय. षटकार येतोय विक्कीच्या बॅट मधून सिद्धिविनायक वहाळ टीमला. या खेळाडू माझा सुदेश साळुंके जो आला नौसागिंग एंडकडे, हा फलंदाज देखील आक्रमक आहे. म्हणजे बॉटम एंड पर्यंत मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय चांगली फलंदाजी स्ट्रेंथ आहे या सिद्धिविनायक वहाळ टीम मध्ये. म्हणजे हा सामना अतिशय हाय व्होल्टेज असेल यातील मात्र शंका नसणार. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय सिद्धेश. यावेळेस लाऊड अपील केली आहे, ऑफस्टिकच्या अपील बाहेर. अशी अपील कधी कधी खऱ्या अर्थानं पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्यासाठी देखील यष्टी रक्षक आणि त्याच्या मागच्या क्षेत्ररक्षक माध्यमातून कधी कधी केली जाते. आणि तोच प्रयत्न झाला होता. मधु पंच आहेत त्या ठिकाणी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य. अप्रतिम कामगिरी अजित कुटले सर यांच्या माध्यमातून. 1 रन मात्र आव्हानाच्या स्वरूपात मिळेल. 2 गडी बाद 28 धावसंख्येप्रमाणे धावफलकामध्ये लागली गेली आहे. अपूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन गेला. ड्राईव्ह केला लॉंगॉन मध्ये. त्या ठिकाणी थोडेसे क्षेत्राचे फंबल झाले. दरम्यान संधी मिळाली 2 फलंदाजांना सिंगल नंबर मध्ये कन्वर्ट करण्याची. 2 धावा आल्या या बॉलवरती. एकूण धावा आल्या धावफलकामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 बाद 30, 68 धावा करायच्या. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 38 धाब्याची गरज. 12 बॉल 38 धावा. तुम्ही पाहता तुमच्या टीव्ही स्क्रीन मध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. सिद्धिविनायक वहाळ टीमला मात्र 12 चेंडू मध्ये 38 धावा करायच्या. प्रत्येक षटकामागे आस्किंग रन रेट यस मॅडी 19 धावा करायच्या. मॅडी देखील आमच्या सोबत जोडले. त्यांचं आपण नक्कीच समालोचन ऐकू. काल खूप एंटरटेनमेंट त्यांनी देखील केलंय.
नक्कीच त्यांच्याकडे देखील आपण पुढच्या सत्राकडे वळणारच आहोत. खूप चांगला प्रतिभावंत असा आहे की आहे रोहितच्या पठडीमध्ये शिकलेला हा व्यक्तिमत्व आहे. रोहितचं खूप योगदान आहे त्याच्या मागे बोलण्यामागे. निश्चित या ठिकाणी मॅडीचं कौतुक करूया या ठिकाणी. नक्कीच रोहित वाजेकरला मी चिंचवली नाईट्स मध्ये ऐकलं, अप्रतिम समालोचन त्याचं देखील पाहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र त्याने आपली ओळख पटवून दिली. आज मी सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट, टेनिस क्रिकेट म्हटलं तर या क्रिकेटला मात्र एक चांगल्या पद्धतीने ग्लॅमर निर्माण झालंय. व्यावसायिक ग्रुप मात्र या टेनिसमध्ये क्रिकेटला आलंय. मग खेळाडू असतील, आमचे पंच असतील, स्कोरर असेल किंवा समालोचक असतील किंवा लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, सर्वांसाठी मात्र एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण झालंय टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. वडिया मॅचच्या दिशेने गोलंदाज आहे यावेळेस प्रणित ठाकूर. पहिलाच बॉल कोलमटपतीचा फेकला तर सुरेश साळुंकेसाठी लाऊड अपील देखील झाली होती. यावेळेस मात्र एंड बदलला दोन्ही खेळाडूंना. विक्की आणि सुरेश साळुंकेनं लेग बाईसचा इशारा मात्र पंचाने दिलाय. धाव मिळाले एकाच दुसऱ्या धावेने मात्र या क्षणाला कोणत्याही प्रकारचा प्रेशर हा तुतुंब संघावरती क्रिएट होणार नाहीये. या क्षणाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. आतिषबाजी करावी लागेल या ठिकाणी षटकार आणि चौकारांची. ती म्हणजे सिद्धिविनायक महासंघाच्या फलंदाजांना. विकी मध्ये शब्द आहे, एका बाजूला मधून पाहिलं सुरेश साळुंके मध्ये एक शब्द आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कामोटे नाईट रजनी स्पर्धेमधला मालिकावीर हा खेळाडू आहे सुरेश साळुंके. यावेळेस मध्ये आणखी एक चांगला फटका लाभ केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी काय घडलंय, झेल पकडले. कारण इथे तुम्ही पाहिजे आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम असल्या कारण आमची नजर तिथपर्यंत पोहोचत नाहीये. झेल स्वीकारलाय क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद विकी बाक टू द पॅव्हिलियन. 8 धावांचं योगदान दिलं. तुम्ही पाहिलं असेल 11 बाजून गेले. थोडेसे डीजे साऊंड सिस्टम देखील बदल घातले. मी पुन्हा एकदा मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण आपला अमोल नगरी या संपूर्ण स्पर्धा दिलाय. तर अमर पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समीकरण बनलं गेलं. शेवटचे 10 चेंडू 37 धावा. काल या मैदानावरती खऱ्या अर्थानं खेळणे संघानं 2 षटकामध्ये 34 धावा देखील पूर्ण केल्या होत्या 2 बॉल राखून. तशी बहादर इनिंग मात्र सुरेश साळुंके या खेळाडूला साकारावी लागेल. मालिकावीराची बाईक प्राप्त करणारा हा कामोटे नाईट रजनी स्पर्धेमधला खेळाडू आपल्या संघाला विजयाच्या समीप पोहोचवून देईल का हा प्रश्न निर्माण झाला असेल. बहाल संघाच्या खेळण्यामध्ये प्रणित ठाकूरचं कौतुक करावं लागेल. यॉर्कर लेगची गोलंदाजी पाहत आहे. एक विशिष्ट पद्धतीने अँगल क्रिएट करतो आणि चांगला चेंडू डिलिव्हर करतोय प्रणित ठाकूर हा गोलंदाज. एंड बदलला दोन्ही खेळाडूंनी पहिला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या आणि धावफलकावरती ती म्हणजे 33 धावा. 3 बाद 33 धावा. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा. येणाऱ्या काही बॉल मध्ये धावा करायच्या 35. येणारे काही चेंडू 9 चेंडू आणि 35 धाव्याची गरज. सफल झाले आणि गोलंदाज मात्र प्रयत्न मात्र फलंदाजाला फॉलो केला. ही खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा प्रेजरचा माइंड आहे. यावेळेस ज्यावेळेस पॉपिंग क्रीज तुम्ही पाहिलं असं ऑफस्टिकच्या बाहेर आला फलंदाज आपल्या फेवरेट झोनमध्ये फटका खेळण्यासाठी, तेव्हा प्रणित ठाकूरनं मात्र फलंदाजाला फॉलो केलं आणि पूर्णपणे फुलर चेंडू पाहिला प्रणितच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. समीकरण पडलं 8 चेंडू आणि 35 धाव्याची गरज. खोलपर चेंडू यावेळेस मात्र खोदून काढलाय. कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये, मोठा फटका नाहीये. 1 रन मिळेल पुन्हा एकदा सिद्धिविनायक महा टीमला. समीकरण मात्र बनलं गेलंय. शेवटचे 7 चेंडू 34 धाव्याची गरज. 7 चेंडू आणि 34 धावा. अमर पाटील अतिशय उत्कृष्ट देहबोली असणारा, बॉडी लँग्वेज असणारा खेळाडू. त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी काहीतरी चमत्कार घडवून द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. 7 बॉल 34 धावा. अकुट टप्प्याचा बॉल. आणखीन एक डॉट चेंडू. प्रेशराईज फलंदाजी त्या ठिकाणी सिद्धिविनायक महा टीमच्या माध्यमातून. प्रणितचं कौतुक करण्याकडे या षटकामध्ये कमबॅक करून दिला आपल्या टीमला. शेवटचे 6 बॉल आणि 34 धाव्याची गरज. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला प्रणित ठाकूरनं. निर्णायक षटक. विक्कीनं मात्र विक्कीला देखील बाद केलाय. प्रत्येक ओव्हरचा प्रत्येक बॉलचा अपडेट मात्र आमच्यापर्यंत पोहोचतोय. पराग बाजेकर आहेत आमचे स्कोरर. एक संगणकाप्रमाणे कार्य करत असताना यावेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. 6 बॉल 34 धावा. याच वर्षी चावणे येथील आमदार चषक स्पर्धेमध्ये नक्कीच पेन बॉलिंग वाडा संघाचा फलंदाज ओमकार साकोस्कर याने तब्बल लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार खुपटे संघाच्या गोलंदाजावरती लगावला होता. तो विक्रम या ठिकाणी होईल का? गुडघा टेकला होता, परंतु तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी नक्कीच शॉर्ट ऑफ लेग चेंडू फेकला. लेंथ कमी केली. स्लोवर मध्ये चेंडू फेकला. पहिलाच बॉल मध्ये मात्र डॉट येतोय. कोणत्याही प्रकारची मोहर नाहीये. 5 बॉल बॅक टू बॅक 3 बळी घेतले, विकेट घेतल्या. तर
रोशन नवरे शरद भोई यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. ओव्हर टू नक्कीच 5 चेंडू आणि 34 धाब्याची गरज संजोत पवार आहे त्या ठिकाणी. थोडेसे त्याच्या चेहऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देऊ नये शेवटच्या क्षणाला. विराज मडवी आमचे मित्र समालोचक या आपण समालोचन कक्षामध्ये विपुल आपण देखील यायचा आहे. तर अजूनही 34 धाबा करायच्या ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र फुलट लेनचा होता. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने मात्र स्क्वेअर घोषित केला. पुन्हा एकदा मान्यवरांचा खूप खूप आभार. महादेवजी वाजेकर साहेब, भगवानजी मुकादम साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धा दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक असं स्वागत करतोय. धावा करायचे अजूनही 33 बॉल देखील आहेत. कमीत कमी सुरेशला मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट केलाय गोलंदाजानं. आणखीन एक डॉट चेंडू सांघिक यश रनआउटच्या स्वरूपात गोलंदाज बाद होत आहे. आणखीन एक खात्रा बसेल सिद्धिविनायक महा टीमला. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 33 धावा करायच्या. ही मॅच संपली की मी आकाश टाके टीमला विनंती करेन गावठाण संघ आपण लगेच मैदानात धाबा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मोह संघाला विनंती असेल या आपण खेळाडू कक्षाकडे सर्व खेळाडू घेऊन दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. 33 धाब्याची गरज आहे अजूनही निर्णायक विजयासाठी मात्र सिद्धिविनायक महा टीमला. लोवर फुल टॉस यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी फेकलाय. आणखीन एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 2 चेंडू आणि 33 धाबा. विराज मडवी आहेत. त्यानंतर विपुलला देखील विनंती असेल आपण देखील या जॉईंट व्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं देखील स्वागत आहे. 2 बॉल 33 धाबा. अमरसाठी हा बॉल क्रॉस बॅटेड फटका शिरा का होईना मात्र अमर पण यांच्या बॅटमधून येतो हा मोठा फटका चौकार. 1 चेंडू आणि आता 29 धाबा. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता. दुतुम संघाचं पारडं जड झालं या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने परेशने फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम. त्यानंतर मात्र तेवढं चांगलं गोलंदाजी आणि 1700 डिपार्टमेंटमध्ये कार्य घडलं दुतुम टीमच्या माध्यमातून. सिद्धिविनायक महासंघ मात्र पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय. 1 बॉल फेकायचा या स्पर्धेची या सामन्याची मात्र औपचारिकता पूर्ण करायची आहे दुतुम टीमला. वेल प्लेट दोन्ही संघाला मात्र शुभेच्छा असतील. महासंघ देखील खूप ताकदीचा संघ आहे. उलमानोड परिसरामधला हा संघ. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेका लवकरात लवकर औपचारिकता पूर्ण करायची आहे. 29 धाबा. फक्त किती धावसंख्येने या ठिकाणी पराभव स्वीकारायला गेले हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या बॉलवर देखील चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे रन नाही इथे मॅच जिंकले. सिद्धिविनायक महासंघ पण लाईन अप करा. एकमेकांना पण हस्तांतरण करायचं आहे. दुतुम संघानं मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर गावठाण संघ आपली सर्व क्षेत्ररक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिली सलामी जोडी मोह संघ पण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्यामध्ये मात्र आपण नक्कीच आमचे पराग बाजेकरांच्याकडे जाऊया. आणि पुढच्या सत्राकडे आपण ऐकूया आणखीन एक गोड आवाज. विराज मडवी आमच्या समोर जोडले गेले. त्यांना आपण विनंती करूया आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या जॉईन व्हायचं आहे. 11 चेंडू आणि 33 धाबांची विस्फोटक खेळ साकारणारा उरण विभागातला एक अतिशय गुणवान खेळाडू आक्रमक असा फलंदाज परेश ठाकूर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 4 षटकार 1 चौकार च्या मदतीनं मात्र तब्बल 33 धाबा केल्या. तर मी आदरणीय गजाननजी घरज साहेबांना विनंती करतोय या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी परेशला द्यायचा आहे. 11 बॉल 33 धाबा. वेलप्लेट परेश तुला शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण ऐकूया आणखीन एक गोडाबाज आपल्या सोबत जोडले गेले विराज मडवी यांना आपण विनंती करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण शरद भोई यांनी आपल्या कृपया कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. शरदची भोई आपण कृपया आपल्या कॅश प्राइज जे दिलेलं आहे ते आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. विराज मडवी तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. या ठिकाणी जोडले गेलेले आहे आमच्या युवा क्रांतीवीर चषकामध्ये. चांगला बुलंद आमचा आवाज बघितला. आपण या ठिकाणी रोशन पदीन टायगर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. खूप खूप